1 एप्रिल 2025 पासून बँकिंगशी संबंधित महत्त्वाचे नियम बदलणार आहेत। यामध्ये एटीएम मधून पैसे काढण्याचे शुल्क, किमान बॅलन्सच्या अटी, डिजिटल सुरक्षा, क्रेडिट कार्डचे फायदे आणि बरेच काही समाविष्ट आहे। हे बदल जाणून घेणे गरजेचे आहे, कारण यामुळे तुमच्या आर्थिक व्यवहारावर थेट परिणाम होऊ शकतो। चला तर मग पाहूया हे बदल काय आहेत। नमस्कार, मी सीमा रायमाने आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। तर एटीएम मधून पैसे काढण्याच्या नियमामध्ये होणार आहेत हे बदल। एटीएम मधून महिन्यातून फक्त 3 वेळा पैसे काढण्याची परवानगी आहे। तसेच त्यानंतर व्यवहार 20 रुपये 25 रुपये अतिरिक्त शुल्क लागू करण्यात येणार आहे। एटीएम मधून किमान बॅलन्स ठेवण्याच्या नियमामध्ये सुधारणा करण्यात आली आहे। त्याचबरोबर शहरी, अर्धशहरी आणि ग्रामीण भागातील खात्यांसाठी वेगवेगळ्या मर्यादा, निर्धारित शिल्लक न ठेवल्यास दंड आकारला जाणार आहे। तर रुपये 5000 पेक्षा जास्त चेक व्यवहारासाठी पूर्ण प्रमाणीकरण आवश्यक आहे। चेक फसवणुकीला आळा घालण्यासाठी हा नियम पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू होणार आहे। आता डिजिटल बँकिंग आणखी सुरक्षित होणार। 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि बायोमेट्रिक पडताळणी बंधनकारक केली असून AI संचालित चॅटबॉट्सद्वारे ग्राहक सेवा सुधारली जाणार आहे। त्याचबरोबर बचत खाते आणि FD व्याजदरांमध्ये बदल, खातेधारकांच्या शिल्लक रकमेवर व्याजदर ठरणार, तर जास्त शिल्लक असलेल्या ग्राहकांना अधिक व्याज दिले जाणार आहे। क्रेडिट कार्ड फायद्यांमध्ये कपात, SBI, IDFC फर्स्ट आणि ॲक्सिस बँक यांच्या क्रेडिट कार्डद्वारे योजनांमध्ये बदल करण्यात येणार आहे। तर तिकीट, व्हाउचर, माइलस्टोन रिवॉर्ड्स यासारखे कमी लाभ होणार आहेत। तर दंड आणि अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी लवकरात लवकर या बदलांची माहिती घ्या आणि योग्य तो आर्थिक नियोजन करा। अशाच न्यूज अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।